सगळ्या गोष्टी फक्त आपला कमकुवत एरिया ह्याचा होता क्रॉप लोनचा आणि अनेक शेतकऱ्यांनी केवळ कुठेतरी कर्जमाफी होईल त्याच्यासाठी देखील अनेक शेतकरी पुढे आलेले नव्हते. त्यांनी त्यांचं चालू कर्ज रिन्युअल करून घेतलेलं नव्हतं. तर मी शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा मी आवाहन करतो, कुठल्याही अफवांवरती कुठल्याही आमिषांना कुठेही बळी न पडता किंवा कुठल्याही खोट्या ह्याच्यावरती असं वाट न बघता की हे कर्ज माफ होईल वगैरे त्याची वाट न बघता रितसर शासनाकडून जे क्रॉप लोन मिळतं ते क्रॉप लोन घेण्यात यावं. नाहक विनाकारण जास्त व्याजदर देऊन पतसंस्थांच्याकडून नागरी सहकारी बँकांच्याकडून सोसायटीजकडून जास्त व्याजदर देऊन तुम्ही ते कर्ज घेऊ नका. जे आपलं शासकीय कर्ज आहे राष्ट्रीयकृत बँकांच्याकडनं जे दिलं जातं, जिल्हा सहकारी बँकांच्याकडनं दिलं जातं, ग्रामीण बँकाकडनं दिलं जातं, त्याचा लाभ जास्तीत जास्त घ्यावा. आपली चालू असलेली जी काही आपली जी काही थकीत असलेली जी काही कर्जाची जी आहेत